नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त धुळ्यातील पोलीस कवायत मैदानावर भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी पोलीस दल, होमगार्ड, NCC पथक तसेच शाळांच्या विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध संचलन सादर करून मानवंदना दिली. दरम्यान यावेळी देशभक्तीपर गीतांमुळे वातावरण भारावून गेले. पालकमंत्री यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत संविधानाचे मूल्य जपण्याचे व देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देत एकजूट आणि सामाजिक सलोखा राखण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारून संविधानाचं राज्य निर्माण केले. भारतीय राज्यघटनेने घालून दिलेल्या नियमानुसारच भारताची वाटचाल सुरू आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपली बलशाली भारत अशी ओळख निर्माण केली आहे. ती आपण सर्वांसाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. भारताला सन 2047 पर्यंत म्हणजे भारतीय स्वतंत्रताच्या शताब्दी वर्षात विकसित भारत निर्माणाचं ध्येय माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या पुढे ठेवले आहे. ते साकारण्यासाठी राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे.